शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, केंद्र शासनाने कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, 80% पीक मातीत गेली, कागदावर लिहिलं 29% पीक विमा कंपनीची हुकुमशाही। पुढली मोठी बातमी निघते, कापसाचे बाजारभाव 300 रुपयांनी कोसळले, केंद्राचा निर्णय ठरला कारणीभूत। पुढली मोठी बातमी निघते, रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा, परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनासमोर आंदोलन। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात सकाळच्या सत्रात 1025 क्विंटल सोयाबीनची आवक। पुढली मोठी बातमी निघते, नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी निधी वितरणास मान्यता, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कांदा निर्यात बंदीवरून विरोधक आक्रमक, सरकार निवडणुकांची वाट पाहते का। पुढली मोठी बातमी निघते, अबबब सोयाबीनचे सरासरी दर पोहोचले 2500वर, सोयाबीनला हमीभाव सुद्धा नाही, शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते, संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची उर्वरित रक्कम जमा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।